आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी मानली जाते बघा। अखंड विश्वाची ज्यांना माऊली म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर महाराज, ज्यांना जगद्गुरु म्हटलं जातं ते संत तुकाराम महाराज। त्याप्रमाणेच बांधवांनो, ज्यांना ब्रह्मचैतन्य म्हटलं जातं ते म्हणजे गोंदवलेकर महाराज। देवापर्यंत जर पोचायचं असेल ना आपल्याला, तर पहिलं आपल्याला संतांच्या पर्यंत पोचावं लागतं, म्हणजे संत म्हणजेच पहिली पायरी। आणि आज आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा। संसारातून परमार्थ कसा करावा हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला शिकवलं बघा। हेच रहस्य आज आपण व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटरची। बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुका आणि मान तालुक्यामध्ये गोंदवले नावाचं छोटस खेड होतं आणि याच गावामध्ये रावजी आणि गीताबाई पती पत्नी अगदी आनंदाने राहत होते। शेतकरी कुटुंब, 7 पिढ्या पांडुरंगाचे वारकरी यांच्या घरात बघा। अखंड सेवा, कधी खंड पडलेला नाही सेवेमध्ये पांडुरंगाच्या। अफाट भक्ती आणि पंढरीच्या पांडुरंगाचाच प्रसाद म्हणून या पत्नीच्या पोटी सुंदर असं एक बालक जन्माला आलं। तो दिवस होता माघ शुद्ध द्वादशी, 19 फेब्रुवारी 1845 रोजी गोंदवले बुद्रुक गावी सुंदर या बाळाचा जन्म झाला। मूळ नाव गणेश हे ठेवण्यात आलं आणि हळूहळू बाळ थोडस मोठं होऊ लागलं, बोलू लागलं। पण बोलल्याबरोबर राम नाम हा शब्द तोंडातून पहिला आला। राम नामाची आवड लहानपणापासूनच चालू झाली बघा। चेहऱ्यावरती तेजस्वी भाव, अफाट बुद्धी, फाट स्मरणशक्ती आणि राम नामाची आवड लहानपणापासूनच लागली बाळा। आणि त्यांचं नाव हे गोंदवले पडलं बघा पुढं। आणि 9 वर्षाचं बाळ झालं बघा, 9 वर्षाचं। घरात मन लागेना, गुरु शोधण्यासाठी खरंच सोडून दिलं आपलं। विचार करा, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे खरं, भगवंताची इच्छा। घर सोडून दिलं गुरुच्या शोधात आणि चालत चालत कोल्हापूर या शहरी पोहोचले। वडिलांना कळालं की आपलं बाळ कोल्हापूरला गेले। वडिलांनी शोध घ्यायला चालू केलं। कोल्हापूरमध्ये गोंदवलेकर महाराज त्या ठिकाणी सापडले बघा। वडिलांनी परत आपल्या घरी आणलं। 11 वर्षाचं वय झालं आणि त्यावेळी आपल्या मुलाचं लग्न लावून दिलं बघा। म्हणजे गोंदवलेकर महाराजांचं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर थोड्याच काही दिवसात संसारात काही मन लागेना आणि संसारात मन लागेना म्हणूनच आपलं घर सोडून दिलं आणि गुरुच्या शोधात सन 1858 साली गुरु शोधण्यासाठी भारत भ्रमण चालू केलं बघा। त्यावेळी बघा महाराजांना हरिपूरच्या राधाबाई, नाशिकचे देव मामलेदार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, काशीमधले तेलंग स्वामी, बंगालचे राम परहंस अशा अनेक विद्वानांच्या महाराजांनी भेटी घेतल्या गुरु शोधण्यासाठी। अशीच भेट घेता 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 समर्थ रामदास स्वामींच्या संप्रदायातील श्री रामकृष्ण यांची भेट झाली बघा महाराजांची। आणि त्यावेळेला श्री रामकृष्ण यांनी महाराजांना सांगितलं की तुम्ही येहळेगावच्या श्री तुकाराम चैतन्य यांच्याकडे तुम्ही जा, असा सल्ला दिला महाराजांना। काळ होता बघा 1859चा। महाराजांनी तुकामा यांच्याशी भेट घेतली बघा आणि 9 महिन्याची खडतर अशी सेवा महाराजांनी केली आपल्या गुरुची आणि त्यांना अनुग्रह प्राप्त झाला त्या ठिकाणी। 1860 साली गोंदवलेकर महाराजांनी आपल्या गुरूंचा आदेश मानला। गुरूंनी आदेश दिला की तुम्ही नैमिषारण्यामध्ये जा आणि गुरूंच्या आदेशाप्रमाणे नैमिषारण्यात गेले बघा। त्या हे जे अरण्य आहे ते सत्ययुगातलं प्रथम तीर्थ मानलं जातं, पृथ्वीवरचं सर्वात पहिलं तीर्थ मानलं जातं। या ठिकाणी 33 कोटी देवता आणि 88,000 ऋषी मुनींचा वाणी असतो असं मानलं जातं, मान्यताच आहे। त्यामुळे हे स्थान अतिशय पवित्र मानलं जातं। 1861 मध्ये नैमिषारण्यामध्ये गुहेमध्ये तपश्चर्या केली आणि याच गुहेमध्ये श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची भेट झाली बघा महाराजांची। त्याच्यानंतर साधारण 1863ला, हा जो 63चा काळ आहे, गोंदवलेकर महाराजांनी अखंड भारत देशामध्ये भ्रमण केलं बघा। अयोध्या, काशी अशा अनेक ठिकाणी महाराज गेले। कलकत्त्याला गेले, हरिहरला गेले। नंतर या भारत भ्रमणानंतर 1864ला पुन्हा गोंदवलेकर महाराज आपल्या मूळ गावी परत आले आणि गृहस्थ आश्रमात राहू लागले बघा, स्वीकारला गृहस्थ आश्रम। आणि त्याच वेळेस बघा 1876ला भयंकर असा दुष्काळ पडला गावामध्ये। पाणी कुठे मिळेल ना गुरांना, चारा नाही। त्या ठिकाणी बघा स्वतः महाराजांनी काम केलं आणि समाजाची सेवा केली, अन्नदान केलं महाराजांनी। आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी बघा जे भारत भ्रमण केलं त्यामुळे त्यांचे लाखो शिष्य त्या ठिकाणी तयार झाले। भारतभर लाखो शिष्य, जसं की श्री ब्रह्मानंद, पांडुरंग बुवा, आनंद सागर, भाऊसाहेब केतकर असे अनेक शिष्य बघा, नावं घेणं सुद्धा शक्य नाही एवढे शिष्य त्यांचे तयार झाले। आणि बांधवांनो, ब्रह्मचैतन्य ही जी पदवी आहे ती श्री तुकाराम चैतन्य
यांच्या गुरूंनी ही पदवी त्यांना दिल्या ब्रह्मचैतन्य. आणि पुढे नंतर 1903 साली मासुर्णे, गोमेवाडी या ठिकाणी श्रीरामांच्या मूर्ती स्थापन केल्या महाराजांनी. जालना, गोंदवले, सोलापूर, गिरवी, मांडवी या ठिकाणी राम मंदिरं बांधली महाराजांनी. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जेवढे बी शिष्य आहेत महाराजांचे, आपल्या शिष्यांना सांगितलं की राम मंदिरं बांधा. पण आजही बांधवांनो महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अनेक राम मंदिरं बांधली बघा शिष्यांनी. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आदेशानुसार. गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसनातून मुक्त केलं, संसार चिंतेतून सोडवलं. एक प्रवचनं महाराजांनी केली, भजनं केली, कीर्तनं केली. याचा उपयोग केला, लोकांना सुख समृद्धीला लावलं, राम नामाची ताकद दाखवून दिली, गोरगरिबांना आधार दिला. त्यांनी अनेक बोध सांगितले बघा की राम नाम हे ओंकाराचं स्वरूप आहे. महाराज नेहमी सांगायचं नामस्मरण समजून घ्यावं. भगवंताचे नाम हे सर्व पापांचा नाश करेल. जसं की एक ठिणगी संपूर्ण कापूस जळून टाकते की नाही, तसं भगवंताचं नाम हे सर्व पापाचा नाश करते बघा. जीवनामध्ये एकच काम करावं की आपण नामात राहावं आणि दुसऱ्याला सुद्धा नामास लावावे, असे महाराज म्हणायचे बघा. 1913 साली गोंदवल्यामध्ये महाराज असताना 21 डिसेंबर रोजी रामरायासमोर शेवटचं कीर्तन केलं महाराजांनी. 22 डिसेंबर 1913चा दिवस महानिर्वाण झालं महाराजांचं. बांधवांनो आजही गोंदवले या गावामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जे समाधी मंदिर आहे, भव्य असं समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी नक्की जा आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीपाशी नतमस्तक व्हा. अखंड जीवनातील संकट दूर होतील, जीवन जगावं कसं हे त्या ठिकाणी कळलं. दुपारी 12 वाजता त्या ठिकाणी आरती असते. त्यानंतर महाप्रसाद 12:30 ते 2 महाप्रसाद असतो बघा. संध्याकाळी 8:30 ते 9:30. तर बांधवांनो त्या ठिकाणी भव्य अशी गोशाळा आहे. आरती झाल्यानंतर जो महाप्रसाद दिला जातो, महाप्रसाद अतिशय सुंदर असतो बघा. लाखो लोक त्या ठिकाणी जरी गेली, ठिकाणी जेवणाची सोय होते बघा. एवढी व्यवस्था चांगली ट्रस्टीची. तिथला जो महाप्रसाद दिला जातो तो उत्तम प्रकारचं घे असतं त्याच्यामध्ये बघा. कारण जी गोशाळा आहे, ज्या ट्रस्टीनं गायी त्या ठिकाणी ठेवल्यात, सांभाळल्यात, त्या गायींच्या पासून मिळणारं दूध, दही, त्यापासून मिळणारं तूप, त्याचा उपयोग हा महाप्रसादामध्ये केला जातो बघा. भव्य असं भक्त निवास आहे. किती जरी भक्त आले त्याची उत्तम प्रकारे राहण्याची सोय बघा. कुठलेही पैसे द्यायला लागत नाहीत. मंदिराच्या समोर सुंदर असं भव्य हॉस्पिटल सुद्धा आहे बघा. निशुल्क सेवा आहे. महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य न चुकता येतात बघा. नतमस्तक होतात महाराजांच्या पायाशी आणि त्या ठिकाणची ऊर्जा घेऊन आपल्या घरी जातात आणि जीवन जगण्यात मदत करतात बघा. अखंड जीवनभर तुम्ही एकदा फक्त महाराजांच्या समाधीची नतमस्तक व्हा बघा गोंदवलेला जाऊन, आणि मग पहा तो चमत्कार राम नामाचा. महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं बघा राम नामाची ताकद. कारण राम म्हणजेच महादेव आहेत हे सांगितलं महाराजांनी बघा. तर बांधवांनो ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं हे रहस्य, सुंदर हा त्यांची कथा आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा बघा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या बघा. जय हिंद, जय भारत.